नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथा, कविता, ललित लेखन, कादंबरी असे विविध विषय किंवा विविध साहित्य प्रकार आपल्याकडे हाताळले जातात. आणि या सगळ्यामध्ये कथेच्या बाबतीत जर म्हणायचं झालं, तर विज्ञान कथा हा एक वेगळा विषय, एक वेगळा जॉनर खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या पद्धतीने अनेक लेखकांनी सांभाळलाय. आज मात्र दोन तरुण लेखक मंडळी आपल्याकडे आलेली आहेत आणि यांनी ज्या पद्धतीने त्यांचं लिखाण केलंय ते आजच्या काळातल्या सगळ्या लेखकांनी नक्की पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे असं निश्चित वाटतं. विज्ञान कथेच्या क्षेत्रात काम करणारा क्षितिज देसाई लेखक आपल्या बरोबर आहे आणि गोव्याहून कवी यतीन फाटक आपल्या बरोबर आहे. क्षितिज, नमस्कार, स्वागत आहे. आणि यतीन, तुझंही स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. आणि आता निमंत्रित करूया आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय आमदार डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांना. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण बरेच वेळेला चर्चा केली होती, परंतु नवोदित आणि त्याचबरोबर तरुण युवा साहित्यिक असे दोघेही जण आजचे आपले पाहुणे आहेत. त्यामध्ये यतीन फाटक कवितेसाठी त्यांनी सुंदर टोपण नाव घेतलेले वसू म्हणून, आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते आता पूर्ण करतायत. दोघेही साहित्यिक नवोदित आहेतच, पण त्याचबरोबर वैविध्यपूर्ण लिखाण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये यतीन फाटक यांनी मुख्यतः मराठीतून, पण मराठीच्या बोलींमधून त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात आजच्या कवितांमध्ये सुद्धा त्याची आपल्याला दिसणार आहे. कविता, लघुकथा, अनुवाद, वैचारिक तात्विक लेखन आणि त्याचबरोबर लेखनातल्या विषयामध्ये मला त्यांची ती यादी बघून फार मी इम्प्रेस झालेली आहे. निसर्ग, बालपण, मानवी मन, समाज, पर्यावरण, संस्कृती, मुक्ती, आत्मचिकित्सा, हवामान बदल आणि अस्तित्वविषयक प्रश्न, असं अतिशय सुंदर पण व्यापक असं त्यांनी विषय संपूर्ण घेतलेला आहे. आणि आज त्यांच्या ज्या आपल्याला कविता ऐकायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये मुक्त छंद आणि वेगवेगळ्या प्रकारनी एक स्वैर स्वरूपाच्या मधल्या भावना अतिशय प्रभावीपणे त्यांनी मांडल्या, त्याची आपल्याशी ओळख होईल. क्षितिज देसाई हे देखील अगदी वयाने 35च्या आतले म्हणजे युवा साहित्यिक आहेत. आणि विशेष म्हणजे विज्ञान कथा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. शीतपेटीतून जेव्हा जाग येते हे वाक्य ऐकलं तरी दसकायला होतं, पण त्यांनी त्याच्यात लेखकाच्या भूमिकेत जाऊन सगळं त्याच्या पुढची भूमिका आणि सगळा प्रवास मांडलेला आहे. सामाजिक कथाही त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. आणि अनघा जलतरे आणि कल्याणी पाटील यांनी त्यांच्या कथांचे इंग्रजी अनुवादही केलेले आहेत. आज आम्ही आपल्याला दोघांनाही बोलावलंय याचं एक कारण असं की वाचनातून आपल्याला साहित्यिकांची ओळख होतच असते, पण अनेक वेळेला त्यांना काय बोलायचंय, त्यांचं कोणतं स्वतःचं साहित्य आवडतं आहे, त्यांना व्यक्त करत असताना कुठला कशासाठी व्यक्त व्हावं असं वाटतं, या संदर्भामध्ये आम्ही या साहित्य रंगामध्ये विशेषतः 90 नंतर ज्यांनी साहित्यामध्ये विशेष योगदान दिलेलं आहे अशा साहित्यिकांना बोलवत असतो. आणि तुमचे दोघं तर ग्रेट, म्हणजे 90 ते 95च्या मधले तुमचे जन्म आहेत. म्हणजे एका अर्थाने 2000 तर जे पाहिलं तुम्ही सहस्त्र, त्याच्या पुढचे 26 वर्ष कळण्यामध्ये थोडंफार पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते सगळं वाटायला आलेलं आहे. त्याच्यामुळे 90च्या आधीचं जागतिकीकरणाच्या आधी जग काय होतं याच्याबद्दलचा थेट अनुभव नसला तरी एका वेगळ्या जगामध्ये वावरत असताना की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञान हे नेहमीच आहे, त्याचबरोबर फार वेगाने बदल होत आहेत, स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि अशा वेळेला विज्ञान आहे किंवा आता AI आहे यांच्या प्रभावातून माणसाचं आयुष्य कसं नियंत्रित होतंय याच्याबद्दलची सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची ओळख आहे. आणि त्यामुळे आजचा हा आपला जो भाग आहे तो नक्कीच लोकांना वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण आणि पुढच्या पिढीला आपल्या जवळचा वाटेल अशा प्रकारचा आहे. मी दोघांचंही स्वागत करते, यतीन फाटक आणि क्षितिज देसाई दोघांचंही. आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नीलमताई, आज खरंच दोन युवा लेखक आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे आजची पिढी नेमकं काय म्हणतीये किंवा आजच्या पिढीच्या लेखनातनं नेमके कसे आणि कोणते विषय आलेत हे सगळं आपल्याला नक्की कळणार आहे. क्षितिज, तू तर वयाच्या 16व्या वर्षापासून तुझ्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत, त्यामुळे अगदी छान 17व्या वर्षी साप्ताहिक सकाळच्या कथा लेखन स्पर्धेमध्ये सुद्धा तुला क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं खूप लवकर लिखाणाला तू सुरुवात केली आहेस तर, आणि विज्ञान कथेकडे वळलायस. त्यामुळे आपण तुझ्या लेखनाकडे वळूया. आणि शीतपेटीतून जेव्हा जाग येते या कथासंग्रहातली जी शीर्षक कथा आहे तीच आज तू आमच्यासाठी वाचणार आहेस.
तर क्षितिज, मी तुला विनंती करते की तुझी कथा आमच्यासाठी सादर कर. हो. या संग्रहातली ती कथा आहे शीतपेटीतून जेव्हा जाग येते, आणि ही शीर्षक कथा आहे जसं तुम्ही म्हणालात. शीतपेटीतून जेव्हा जाग येते. प्रखर प्रकाशाने कियानला जाग आली. त्याने सावकाश डोळे उघडले, आसपास पाहिलं. तो रुग्णालयाच्या सुसज्ज खोलीत अंथरुणावर झोपला होता. समोर हातात छोटा टॅबलेट स्क्रीन घेऊन एक तरुण डॉक्टर उभा होता. कियान, कसं वाटतंय तुम्हाला? सन 2192 मध्ये तुमचं स्वागत आहे. कियानला आता सगळं स्पष्ट आठवलं. सन 2092 मध्ये त्याने क्रायोस्लीप पॉलिसी घेतली होती. तेव्हा त्याचं वय होतं 45. क्रायोस्लीप किंवा क्रायोजेनिक स्लीप म्हणजे अतिशीत झोप. यात एका रासायनिक प्रक्रियेद्वारे आपलं शरीर सुरक्षितरित्या अतिशीत तापमानातल्या पेटीत ठेवलं जातं. अतिशीत तापमानात शरीराचा चयापचय दर अत्यंत कमी राहतो, त्यामुळे आपलं वय वाढत नाही. त्यानंतर काही वर्षांनी त्या शीतपेट्या उघडल्या जातात. पुन्हा रासायनिक प्रक्रिया करून ते शरीर पूर्ववत तापमानाला आणून जागृत केलं जातं. या प्रक्रियेत मेंदूला काही त्रास होऊ नये म्हणून मेंदूला इलेक्ट्रॉनिक नोड्स लावून मेंदूतील डेटा म्हणजे आठवणी, स्किल्स, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी डिजिटल स्वरूपात एका वेगळ्या डेटा सर्व्हरवर साठवून ठेवल्या जातात. ज्यावेळी शरीर जागृत करणार तेव्हा डेटा सर्व्हरवरून पुन्हा मेंदूत डेटा ट्रान्सफर केला जातो. थोडक्यात क्रायोस्लीपद्वारे वय वाढू न देता भविष्य काळात झेप घेता येते. अंतराळवीरांना क्रायोस्लीप महत्वाची होती. अवकाशात दूर क्रायोस्लीपची गरज होतीच, पण त्याही शिवाय अनेक कंपन्या तयार होत्या. क्लायंट्स कडून मिळणाऱ्या रकमेतून कंपन्यांचं भरपूर अर्थार्जन होत असे. वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या वर्षांसाठी लोक ही पॉलिसी घेत. कुणाला आपल्या पतवंडांना, खापर पतवंडांना मोठं झालेलं पाहायचं होतं, तर कुणाला त्याही पुढची पिढी बघायची असेल. कुणाला आपली आर्थिक गुंतवणूक अनेक पटींनी वाढवून ऐशो आरामाचं जीवन जगायचं असेल, तर कुणाला नुसतंच भविष्याबद्दलचं कुतूहल असेल. कुतूहल असलेल्यांपैकीच कियान एक होता. तो एक यशस्वी वकील होता. कोर्टात मन लावून खटले लढवून आणि भरपूर पैसे गाठीशी बांधून त्याने 40व्या वर्षीच निवृत्ती घेतली. स्वतःची वकिली फर्म त्याने ज्युनियर वकिलांच्या नावे केली. जगप्रवास करण्याचं त्याचं स्वप्न होतं. कौटुंबिक जबाबदाऱ्या नसल्याने 4-5 वर्षात त्याचे सर्व देश फिरून झाले. आता पुढे काय? आता आणखी एका नव्या जगाचा अनुभव घेऊ, 100 वर्ष पुढे झेप घेऊ, नवी दुनिया पाहू, असा विचार करून त्याने ही पॉलिसी घेतली होती. मी बरा आहे डॉक्टर. कियान उठून बसला. त्याने सवयीने दाढीवरून हात फिरवला, पण दाढी न जाणवता त्याला थेट हनुवटीचा स्पर्श जाणवला. त्याने चेहरा चाचपला. दाढी काढावी लागते का क्रायोस्लीपसाठी? त्याने डॉक्टरांना विचारलं. सॉरी कियान, एक वाईट बातमी द्यायची आहे तुम्हाला. तुम्ही ज्या निद्रा ऑप्स कंपनीची पॉलिसी घेतली होती त्यांच्या एका बॅच सोबत प्रॉब्लेम झालाय. कियान हसला. त्यात काय एवढं, पुन्हा वाढवेन दाढी. नाही, तुम्हाला अजून कळलं नाहीये. प्रॉब्लेम तो नाही. क्रायोस्लीप करताना क्लायंटच्या मेंदूला काही त्रास होऊ नये म्हणून कंपनी मेंदूतला सगळा डेटा डिजिटल स्वरूपात एका डेटा सर्व्हरवर साठवते. हो, मला त्या एजंटने प्रोसेस सांगितली होती. तर कंपनीने जेव्हा तुमच्या बॅचच्या व्यक्तींना जागृत करायला घेतलं तेव्हा डेटा सर्व्हर आणि शीतपेट्या एकमेकांशी सिंक झाल्या नाहीत. डेटा सर्व्हरवरचा ग्लोबल आयडी क्रमांक शीतपेट्यांवरच्या ग्लोबल क्रमांकाशी सिंक व्हायला पाहिजे, पण डेटा सर्व्हरचे आयडी सॉर्ट झाले 132 बेस एन्कोडिंगने आणि शीतपेट्या सॉर्ट झाल्या 64 बेस एन्कोडिंगने. म्हणजे थोडक्यात शरीर आणि मेंदूतला डेटा यात मिसमॅच झालं आहे. डॉक्टर सावकाश म्हणाला. म्हणजे माझं शरीर? डॉक्टर म्हणाले, ते दुसऱ्या कोणाचं तरी आहे. कियान ते ऐकून गार पडला. मनाचा हिय्या करत तो बेसिनजवळ गेला. आरशात पाहिलं. आरशात त्याला दिसला एक अनोळखी चेहरा. याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. बघाच तो.
निद्रॉप्स कंपनीच्या हेड ऑफिसमधून कियान रागाने धुमसत बाहेर पडला. काल आरशात अनोळख्या व्यक्तीचा चेहरा बघून कियान बिथरला होता. त्याने रागात डॉक्टरला जाब विचारला. तेव्हा त्या डॉक्टरने समजावलं की तो स्वतः या निद्रॉप्स कंपनीच्या प्रयोगशाळेत नवीनच नोकरीला लागला आहे. कियानही मग शांत होऊन यावर काय करता येईल याचा विचार करू लागला. डॉक्टरकडून त्याने निद्रॉप्स कंपनीच्या हेड ऑफिसचा पत्ता घेतला. लवकरच त्याची डिस्चार्ज प्रक्रिया पूर्ण झाली. डॉक्टरनी त्याला आजच्या काळातलं बॅक्टेरिया इंजेक्शन दिलं. पुढे महिनाभर घ्यायचे डोसेज दिले. शिवाय या काळात कसं वावरायचं, काय करायचं हे सांगणारं डिजिटल मॅन्युअल दिलं. कियानने ते मॅन्युअल वाचून एअर टॅक्सी केली. निद्रॉप्स कंपनीच्या शहरातच हॉटेलात खोली भाड्याने घेतली. त्याची आर्थिक गुंतवणूक त्याच्या बँक खात्यात सुरक्षित असल्याने पैशांची तशी चिंता नव्हती. दुसऱ्या दिवशी कियान आपल्या समस्येचं निराकरण करायला निद्रॉप्स कंपनीच्या हेड ऑफिसात थडकला होता. मात्र कियानच्या समस्येची त्यांनी चेष्टाच मांडली. आधी तिथल्या क्लायंट रिलेशन मॅनेजरने तोंड देखील माफी मागितली. मॅनेजर म्हणजे हाडामासाची नाही, यंत्रमानव. तिने कियानला दिलगिरी पॅकेज देऊ केलं. म्हणजे एक मोफत मंगळ सहल, एक यंत्रमानव आणि 5 वर्षाचे फूड कुपन भेट. कियान चिडला. त्याने आवाज चढवला. त्याची मागणी होती शरीर आणि मेंदूची जुळणी पुन्हा करून द्यावी. ती मॅनेजर बावरली. यावर काय करायचं याचा अल्गोरिदम तिच्याकडे नव्हता. तिने वरिष्ठांना बोलावलं. तो हाडामासांचा मानव होता. मात्र त्यानेही कियानची मागणी नियमात बसत नाही, आम्ही काहीच करू शकत नाही असं सांगून त्याची बोळवण केली. तेव्हा कियान त्यांना कोर्टात खेचायची धमकी देऊन बाहेर पडला होता. काय झालं बॉस, अदलाबदल झालेलं शरीर पुन्हा बदलता येत नाही का? क्लायंट मॅनेजरने वरिष्ठांना विचारलं. तिला तिच्या मेमरीत ही माहिती साठवून ठेवायची होती. वरिष्ठ उत्तरले, नाही ना, कोणा एकट्याचं शरीर बदली नाही झालंय. त्या सॉर्टिंगच्या घोळामुळे त्यांच्या बॅच मधल्या सगळ्यांच्याच शरीरांची अदलाबदल झाली आहे. जवळपास 100-125 जणांची. त्या सगळ्यांवर ही प्रक्रिया पुन्हा करायची म्हटली तर आपल्या कंपनीचं दिवाळं निघेल. पण तो खरंच कोर्टात गेला तर काही होत नाही. आधी या प्रकरणातल्या 5-6 लोकांनी आपल्यावर खटले दाखल केले होते, पण त्यातलं कोणीही जिंकलं नाही. तो कियानही खटला हरेल आणि येईल शेवटी हेच दिलगिरी पॅकेज घ्यायला. धन्यवाद. बापरे, क्षितिज, तू जे काही चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं केलंयस म्हणजे शरीर आणि मेंदूचा डेटा मिसमॅच झालाय हे वाक्यच इतकं धक्कादायक आहे. आणि बाप रे बाप, म्हणजे विस्मयजनक. आणि पुढच्या काळात काय माहिती असं होणार आहे का, असं एक जरा डोक्यात येऊन गेलं. पण खूप छान पद्धतीने तू लिहिलंयस आणि खरोखर डोळ्यासमोर ते सगळं उभं राहिलं आमच्या. यतीन, तुझ्या कवितांकडे वळूया. आणि जसं आजच्या काळातलं क्षितिजने एक जे वर्णन वेगळ्या पद्धतीने केलं, तसं मला वाटतं तुझं कविता देखील अशाच आजच्या काळातल्या वेगळे विषय आश्रय मांडणारे आहेत. तर तुझ्या काही कविता ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. येतील. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद मला इकडे संधी दिल्याबद्दल. माझी पहिली कविता आहे सुख. जीवनभर सुई दोरा घेऊन शिवलीस चप्पल लोकाची. जीवनभर सुई दोरा घेऊन शिवलीस चप्पल लोकाची. घरट्यातून तुस दूर फेकले कसली पोरे स्वतःची. घरट्यातून तुस दूर फेकले कसली पोर स्वतःची. आठवणींचे गाठोडेही रीते करावे रोगानी. आठवणींचे गाठोडेही रीते करावे रोगानी. फुला खालती तुला सुखावी धूळ जोड्यांची दोनयनी. जीवनभर सुई दोरा घेऊन
शिवलीस चप्पल लोकाची, घरट्यातून तुस दूर फेकले, कसली पोर स्वतःची. आठवणींचे गाठोडेही रीते करावे रोगानी, फुला खालती तुला सुखावी, धूळ जोड्याची दोनयनी. जीवनभर सुई दोरा घेऊन शिवलीस चप्पल लोकाची. धन्यवाद. माझी दुसरी कविता आहे फॅन. हा डोक्यावरचा फॅन कर्कश सूर लावून फिरतोय गरा गरा, एकच दिशा पकडून. त्याची अंतहीनतेशी असलेली प्रामाणिक निष्ठा आणि त्याचं तालबद्ध धूळ यांची मी केवळ कल्पनाच करू शकतो. त्याच्या अखंड फेऱ्या आणि तो कर्कश सूर थांबणारच नाही जोवर तो स्विच बंद करत नाही कोणीतरी. आपलं आयुष्य ही फॅनसारखंच ना, अर्थशून्यतेचा अर्थशून्य पाठलाग करणार. तो पक्षी पहा कसा गातोय बेफिकीर होऊन. त्याचं गाणंही लईचं, बोजही लय. गा मित्रा. धन्यवाद. माझी तिसरी कविता सादर करतोय, योगायोगच. योगायोगच की मी जन्मा येतो, योगायोगच मी ओळख चिकटवतो, योगायोगच की मी हसतो रडतो, योगायोगच कुठे कुठेही पडतो, योगायोगच की मी लिहितो बिहितो, योगायोगच की कटु शब्दही पितो, योगायोगच की मी करतो, योगायोगच वाकड्यातही शिरतो, योगायोगच की मज जात उदासी, योगायोगच की मी भारतवासी, योगायोगच कुणी मनी मानसी, योगायोगच मायावी भाससी, योगच स्वप्न मला पडतात, योगायोगच लोक तिथे रडतात, योगायोगच झोप कुणाला आवडते, योगायोगच हाय मला अवघडते, योगायोगच क्रोध भयासह जगतो, योगायोगच तरी तयाना भिडतो, योगायोगच तासले, योगायोग मृत्यू योगायोगच जन्मा येतो. वा. यतीन, योगायोग तुझा खरंच योगायोगाने घडणाऱ्या किती किती गोष्टी असतात, पण त्या कवितेतनं तू अगदी सहज मांडल्यास. सहज सोपी वाटते तुझी कविता, पण त्या कवितेच्या मागे खूप अर्थ हा दडलेला आहे.
आणि म्हणूनच मला असं वाटतं की गोव्यामध्ये हिंदी काव्यलेखन स्पर्धा होती किंवा वेगवेगळ्या काव्यलेखन स्पर्धेमध्ये तुला कायम प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि खूप छान वेगळ्या कविता आज तुझ्या ऐकता आल्या. क्षितिज, तुझ्याही शीतपेटीतून जेव्हा जाग येते या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळालेत. म्हणजे साहित्य परिषदेचा, मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार आहे किंवा ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचा सुद्धा पुरस्कार आहे. त्याच कथासंग्रहातली आणखी एक कथा आणि त्या कथेतला काही अंश आज तू वाचणार आहेस. ब्लूबेरीचं ब्रेसलेट. नावावरनच कळतंय की काहीतरी वेगळं आहे. तर ऐकायला आवडेल आम्हाला तुझ्याकडनं. नक्कीच. फक्त 2 मिनिटात ब्लूबेरीचं ब्रेसलेट यातला अर्थ काय तो सांगतो. नासाने जो ऑपॉर्च्युनिटी रोवर पाठवला होता मंगळावरती, तर त्यांना हे तिकडे ब्लूबेरीचे खडे असे सापडले. तर ब्लूबेरी म्हणजे काय, ते खड्यांचा जो आकार होता तिकडे, दगडांचा आकार, खनिजांचे गोळे होते, तो ब्लूबेरी या फळासारखा होता. आणि त्यातून त्यांना कळलं की कधी काळी इकडे पाणी असेल, म्हणजे तो पाणी सापडण्याचा एक मोठा पुरावा होता. तर हो. त्या ब्लूबेरीचं म्हणजे कथेत थेट काय म्हणू आपण, घडामोडीत काही येत नाही त्या ब्लूबेरी, पण त्याचा संबंध आहे तिकडे आणि ती जाणीव ठेवली आहे की ह्याच्यातून एक मोठा शोध लागला होता म्हणून अरे ते वा नाव ते वा. छान. ऐकव कथा मला. आदर करतो. ब्लूबेरीचं ब्रेसलेट. कचेरीच्या खिडकीतून दिसणाऱ्या लांबवर पसरलेल्या विस्तीर्ण तांबड्या डोंगर रांगांकडे इरा बघत होती. तिचा हा एक नियमच होता. ज्या दिवशी फील्ड वर्क नसेल, कचेरीत स्क्रीनवरचं काम असेल, तेव्हा ती 20-20-20चा नियम पाळायची. 20-20-20चा नियम म्हणजे 20 मिनिटांच्या कामानंतर 20 सेकंद 20 फूट दूरच्या गोष्टींकडे पाहायचं. त्यामुळे डोळ्यांवर ताण येत नाही, नजर स्वच्छ राहते. कचेरीत सतत स्क्रीनवर काम करत असताना तब्येत सांभाळण्यासाठी इराला हे आवश्यकच होतं. इरा त्या 20 सेकंदांच्या विश्रांतीत बऱ्याचदा भूतकाळाची सफर करायची. कुठले कुठले किस्से, आठवणी तिचा पाठलाग करायच्या. आज तिला आठवत होती MPSC परीक्षा. किती मेहनतीने तिला ही खुर्ची मिळाली होती. 6 वर्ष झाली इराला इथे येऊन, पण परीक्षेची आठवण तिच्या मनात अगदी ताजी होती. मार्स पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात मंगळ लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजे एक दिव्यच होतं. मंगळ वसाहतीच्या प्रशासनातल्या जागा भरण्यासाठी हा आयोग होता. उमेदवार पृथ्वीवरून अर्ज करत. परीक्षेच्या सर्व चाचण्या पृथ्वीवरच आपापल्या जवळच्या देशात होत. निवड झालेल्या उमेदवारांना मंगळावर 11 वर्षांची नियुक्ती मिळत असे. त्यावर्षी सुमारे 26,000 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातली एक इरा, तरुण वयाची, तजेललाल चेहऱ्याची, आत्मविश्वासाने भारलेल्या डोळ्यांची इरा. परीक्षेसाठी तिने भरपूर मेहनत घेतली. घ्यावीच लागायची. मोठं यश हवं तर मोठी मेहनतही आली. लेखी परीक्षेच्या अभ्यासाकरता जापानचा 6 महिन्यांचा विजा काढून ती क्योटोत गेली. MPSC परीक्षेच्या शिकवणीसाठी क्योटो लोकप्रिय होतं. अनेक उमेदवार तिथे जाऊन परीक्षेची तयारी करायचे. इराने मन लावून अभ्यास केला. 300 मार्कांची ती परीक्षा. सिलेबस आपण निवडू त्याप्रमाणे. कमीत कमी 6 पेपर देणं अनिवार्य होतं. इराने 8 पेपरची शिकवणी लावली. तयारी सुरू केली. न्याहारी, शिकवणी, दुपारचं जेवण, अभ्यास, रात्रीचं जेवण, अभ्यास, एवढाच तिचा दिनक्रम होता. रात्री घरच्यांना फोन लावून ख्याली खुशाली विचारायची. त्यांचे चेहरे पाहून इराचा थकवा दूर व्हायचा. सुट्टीच्या दिवशी जापानी पदार्थांचा आस्वाद घ्यायची. सगळे पेपर तिने मन लावून दिले आणि अपेक्षेप्रमाणे उत्तीर्ण झाली. 8 विषयांचे गुण पकडल्याने तिची पुढल्या फेरीत निवड झाली. पुढच्या फेरीत दर 2 महिन्यांनी होती शारीरिक चाचणी. मंगळावर जाऊन काम करायचं तर त्यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या तयार असले पाहिजे. दिव्यांग उमेदवारांना या चाचणीत सूट असेल. त्याप्रमाणे कामाची जबाबदारीही बदलेल. त्याच्या तयारीसाठी इरा गेली अमेरिकेत, कॅनियन रँचला. MPSC उमेदवारांसाठी तिथे खास सवलत असेल. तिथे इराने दमवणारे पण उत्साही ठेवणारे व्यायाम केले.
अमेरिकन पदार्थांचा आस्वाद मात्र तिला घेता आला नाही, कारण उत्तम आरोग्यासाठी ठरवून दिलेला निवडक आहार ती घेत असे. 2 महिन्यांनी परीक्षेचा दिवस आला. शारीरिक चाचणी दिवसभर चालत असे. सुरुवातीला इरा थकून गेली. मध्यान्ह विश्रांतीत डबा खाताना तिने पुन्हा आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं. मोठी मेहनत, मोठं यश. तिचा ताण कमी झाला, उत्साह वाढला. तिने नव्या उत्साहात उरलेली चाचणी पूर्ण केली. त्या चाचणीतही इरा उत्तीर्ण झाली. आता मुलाखतीची तयारी होती. त्यासाठी इरा भारतात आपल्या घरी परतली. वाचन, चिंतन करायला घरापेक्षा चांगली जागा कुठे शोधणार? मुलाखत देण्यासाठी तिने दिल्ली केंद्र निवडलं. मुलाखत झाल्यावर त्याच दिवशी होणार होती शेवटची चाचणी, ब्रेन मॅपिंग. ही एकच चाचणी अशी होती ज्यासाठी तयारी करण्याची गरज नव्हती. त्या चाचणीत नार्को टेस्ट प्रमाणे उमेदवाराला भूल देऊन काही प्रश्न विचारले जातात हे तिला माहीत होतं. मुलाखतीचं केंद्र भव्य होतं. अनेक उमेदवार आले होते. वेगवेगळ्या खोल्यात मुलाखती सुरू होत्या. इराचा क्रमांक आल्यावर इरा चेहऱ्यावर आत्मविश्वास आणून आत गेली. प्रश्न विचारायला 3 अधिकारी होते. एक स्वित्झर्लंडचा, एक भारताचा आणि मंगळ वसाहत प्रशासनातल्या एक मॅडम. इराची मुलाखत अपेक्षेपेक्षा उत्तम पार पडली. मुलाखत झाल्यावर त्या भव्य केंद्रातल्या एका वेटिंग रूममध्ये ब्रेन मॅपिंग टेस्टसाठी थांबायचं होतं. प्रत्येक उमेदवाराची चाचणी एकेकट्याने होत होती, एका मागोमाग एक, वेगवेगळ्या वेळी. तिचा क्रमांक येईपर्यंत इरा निश्चिंत होती, पण आत गेल्यावर ती थोडी घाबरली. तिला खोली एकदम डेंटिस्ट क्लिनिक सारखी वाटली. डेंटिस्टकडे असतो तसाच खुर्ची कम बेड तिथे होता, म्हणून कदाचित तिला घाबरायला झालं असावं. कारण डेंटिस्टकडे जायला जवळपास सगळे भीतातच. मात्र तिची चाचणी घ्यायला आलेल्या डॉक्टरांनी, डॉक्टर मित्रा त्यांचं नाव, तिला धीर दिला. तिच्याशी बोलत बोलत भूल देण्याचं इंजेक्शन टोचलं. 1 तासाच्या आत ती बाहेर पडली आणि ती चाचणी ही इरा पास झाली होती. अधिकृत नियुक्तीपत्र तिच्या टॅबलेटवर आलं तेव्हा तिला पूर्ण आनंद झाला. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद झाला तिच्या वडिलांना. तिच्या वडिलांनी तिला दिलेली भेट पाहिल्यावरती गिफ्ट बॉक्स मधला आकर्षक निळ्या खड्यांचं ब्रेसलेट तिने लगेच ओळखलं. मंगळावर सापडणाऱ्या ब्ल्यूबेरी खड्यांपासून ते ब्रेसलेट बनवलं होतं. ब्ल्यूबेरीचं ब्रेसलेट तुम्ही केव्हा आणलं? अगं, मागे एकदा तू मला सांगत होतीस ना याबद्दल, तेव्हाच मागून ठेवलं होतं मंगळावरून. म्हटलं तुला एवढं आवडतं तर एखाद्या चांगल्या प्रसंगी भेट देऊ. खूप खूप थँक्यू बाबा. इरा ते ब्रेसलेट मनगटावर चढवून निरखून पाहत राहिली. धन्यवाद. वा, क्षितिज, तू आम्हाला अगदी क्षितिजाच्या पलीकडे घेऊन गेलास असं मी म्हणेन. कारण खरोखर या गोष्टी कल्पनेच्याही पलीकडच्या आहेत. आणि ज्या पद्धतीने तू त्या लिहिल्या आहेस, खरंच आम्हाला वाटायला लागलं की मंगळावर खरंच आता वस्ती झाली आणि आपण तिकडे जाऊन एखादा नवीन शोध लागणार आहे की काय. इतकं सुंदर खरं तर तू चित्र उभं केलंस. खूप छान. आणि येथील परत एकदा तुझ्या कवितांकडे वळूया. काय सांगणार आहेस आम्हाला पुढच्या कवितांमधून ते ऐकायचंय. माझ्या कवितेचं नाव आहे चक्काचूर. आकाश आहे कुत्त काले, नदीचे ही पाणी काले, सफेद ढग दिसत नाही, लंगीत मासे गमत नाही, मुठ्याने घुमला आवाज, माणसाला चढलाय माज, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक. आकाश आहे कुत्त काले, नदीचे ही पाणी काले, सफेद ढग दिसत नाही, लंगीत मोठ्याने घुमला आवाज, माणसाला चढलाय माज, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक. उन्हाळ्यात ऊन फार, कधीही पावसाची धार, झाड एक दिसत नाही, सावली कुठेच गमत नाही. उन्हाळ्यात ऊन फार, कधीही पावसाची धार,
झाड एक दिसत नाही, सावली कुठेच गमत नाही. खेळाचा चक्का चूल, आकाशात धूलच धूल. माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक. ला 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 ला. बाबा खेळतात फोन फोन, बाबा खेळतात लोन लोन. तिसली आई सातवा फोन, बाबा खाली दिसत नाही, आई असून गमत नाही. हो बाबा खेळतात लोन लोन, तिसली आई सातवा फोन, बाबा घरी दिसत नाही, आई असून गमत नाही. हा कोण तिथे सुसू करतोय, ड्रोन घिरत्या का घालतोय. माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक. ला 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 ला. आत बाहेर किती आग, माणूसच खरा नाक. चिमणुताई दिसत नाही, कोकिळ पक्षी गमत नाही. हो आत बाहेर किती आग, माणूसच खरा नाक. चिमणुताई दिसत नाही, कोकिळ पक्षी गमत नाही. मंगलावर मी नाही जनल, मंगलावर मी नाही जनल, मी पृथ्वीवरच लहानाल. माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक. ला 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 ला. एक होती धरती छान, हिरवे हिरवे तिचे रान. फुले फळे दिसत नाही, कुठेच मध गमत नाही. एक होती धरती छान, हिरवे हिरवे तिचे रान. फुले फळे दिसत नाही, कुठेच मध गमत नाही. वाऱ्यावरती डुले पान, किती किती गोदगान. माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक. आकाश आहे कुत्त काले, नदीचेही पाणी काले. सफेद ढग दिसत नाही, लंगीत मासे गमत नाही. मोठ्याने घुमलावर माणसाला चढलाय माज. माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, माणूस गो बॅक, गो बॅक, गो बॅक. धन्यवाद. पाचवी कविता आहे धूळ. तुम्ही पुन्हा पुन्हा ती धूळ आपल्या मुठीत बंद करण्याचे निष्फळ प्रयत्न करता. तुम्ही पुन्हा पुन्हा ती धूळ आपल्या मुठीत बंद करण्याचे निष्फळ प्रयत्न करता. ती तुमच्या बोटांच्या फटीतून सहजपणे निसटत असते. तरीही तुमचे प्रयत्न प्रत्येक वेळी अधिकच तीव्र होतात, मुठी अधिकच घट्ट होतात. पण ती धूळ विशेष प्रयत्न न करताच अंतर्धान पावते. जणू तुमच्या खटपटींचे तिला काहीही पडलेले नाही. वारा तुमच्या कानात अज्ञात विस्मृतीत लुप्त झालेल्या नावांचा प्रतिध्वनी भरतो. वारा तुमच्या कानात अज्ञात विस्मृतीत लुप्त झालेल्या नावांचा प्रतिध्वनी भरतो. तुम्ही ती नावे पकडण्याचा प्रयत्न करता, पण ती तुमच्या स्मृतीत ठसण्याआधीच तुमच्या श्रवणशक्तीची कुचेष्टा करत क्षणभर रेंगाळून कुठेतरी लुप्त होतात. सावल्या तुमच्या अवतीभोवती खेळत राहतात. त्या तुमच्या हाती लागण्याचा आभास निर्माण करतात, पण तुमच्या स्पर्शाआधीच अंधारात गडप होतात, मागे सोडतात, केवळ त्यांच्या नसण्याची हुरहूर. भूमी तुमच्या थकलेल्या शरीराला क्षणभर स्थैर्य देते. भूमी तुमच्या थकलेल्या शरीराला
क्षणभर स्थैर्य देते, तिचा आधार भक्कम वाटतो, पण आतून ती सतत कंप पावत असते. एक अदृश्य अनाकलनीय घरघर. जणू ती आठवण करून देते की कालांतराने तीही तुमच्या पायाखालून निसटून जाणार आहे. आकाश शांतपणे तुम्हाला न्याहाळते. आकाश शांतपणे तुम्हाला न्याहाळते. तुम्ही उत्तरांच्या अपेक्षेने त्याच्याकडे नजर लावता. तुम्ही त्यात संकेत शोधता, पण आकाशाचे मौन तुमच्या प्रश्नांना आव्हान देत उभे असते. आणि मग तुम्ही धावता. का? कदाचित कोणत्या तरी गोष्टीपासून पळण्यासाठी, किंवा धावण्याव्यतिरिक्त तुम्हाला काहीच ठाऊक नसावे. तुमचे पाय थकून जातात. श्वास रोखला जातो, पण थांबणे शक्य नसते. कारण थांबणे म्हणजे त्या स्तब्धतेच्या ओझ्याला सामोरे जाणे. आणि ती स्तब्धता या निरर्थक धावपळीच्या श्रमांपेक्षाही अधिक भयंकर असते. पण धावण्याने काहीही बदलत नाही. वारा शांत होतो, सावल्या नाहीशा होतात, भूमी थंड आणि निश्चल होते, आणि आकाश समाधिस्थ. अखेरीस थकवा तुम्हाला घेरतोच. तुमच्या पायांवरील भार हलका होतो. हात आता रिकामे, मुठी सैल झालेल्या. कधी काळी धुळीला घट्ट पकडण्यासाठी आतुरलेली तीच मूठ आता केवळ शून्याचा भार सोसते. काळ थांबतो. कोणासाठी? कोणालाच माहित नाही. तुम्ही स्तब्ध होता. थकलेल्या भूमीवर तुम्ही विसावता. पुन्हा जागे होता, आणि त्याच धुळीच्या शोधात पुन्हा धाव घेता. कोण जाणे, ती धूळ तुमच्या मुठीत आता तरी येईलही, किंवा कदाचित द्वंद्वाचा प्रकाश झोत डोक्यात लख्ख पडेलही. कोणास ठाऊक. धन्यवाद. शेवटची कविता आहे रीत. पहा जगाची रीत मित्रा, पहा जगाची रीत. इकडे पक्षांनी चहकावे, इकडे पक्षांनी चहकावे, तिकडे मशिनी जीत. मित्रा पहा जगाची रीत. पर्वत फोडून कातळ चिरला, मनुजासाठी रस्ता झाला. पर्वत फोडून कातळ चिरला, मनुजासाठी रस्ता झाला. नभी धुराचे लोट उडाले, नभी धुराचे लोट उडाले. काळवंडली रीत. मित्रा पहा जगाची रीत. पहाट झाली पक्षी बोले, पहाट झाली पक्षी बोले. खनिज कण भवताली भरले. पहाट झाली पक्षी बोले, खनिज कण भवताली भरले. फिके पाडण्या मंजुळ कूजन, फिके पाडण्या मंजुळ कूजन. घुमते मोटार गीत. मित्रा पहा जगाची रीत. सर्वांमधले धैर्य गळाले, वाणींमधले अमृत मेले. सर्वांमधले धैर्य गळाले, वाणींमधले अमृत मेले.
कोलाहल हा जीव घेतसे, कोलाहल हा जीव घेतसे, कसले हे आक्रीत मित्रा पहा जगाची रीत. यंत्रगाज ही कडे कपारी, यंत्रगाज ही कडे कपारी, गळावळे निसर्गदारी. यंत्रगाज ही कडे कपारी, गळावळे निसर्गदारी. माणुसकी मृतप्राय झाली, माणुसकी मृतप्राय झाली. चिंतन ही भीत भीत मित्रा पहा जगाची रीत. इकडे पक्षांनी चहकावे, तिकडे मशिनी जीत. मित्रा पहा जगाची रीत, मित्रा पहा जगाची रीत. थँक्यू. वा वा. यतीन, खूप वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे क्षितिज एका बाजूला म्हणतोय की मंगळावर जाऊन वस्ती करायची, तर तुझ्यातला लहान मूल म्हणतोय की मला काही मंगळावर जायचं नाही. एका बाजूला माणूस गो बॅक म्हणतोयस, माणूस की गेलीये म्हणतोयस. निश्चितच हे निगेटिव्ह वातावरण आहे काही अंशी, पण त्यातनं एक सकारात्मकता सुद्धा दिसते, कारण हातातून निसटून जाणारे जे क्षण आहेत ते सुद्धा तू कवितेत बांधण्याचा प्रयत्न केलास. त्यामुळे खूप छान वाटलं. नीलमताई, काय सांगाल आजच्या या युवा लेखकांबद्दल? क्षितिज देसाई आणि यतीन फाटक, आधी मी यतीन फाटकांकडे येते. एक तर अत्यंत वेगळ्या प्रकारच्या कविता बघून सुरुवातीला त्या वाचल्या मी, तर असं मला वाटलं की मी थोडी चक्रावून गेले होते की काय नक्की कवीला म्हणायचं आहे. परंतु जेव्हा विशेषतः चक्काचूल ही कविता आणि मित्रा पहा जगाची रीत आणि धूळ या 3 कवितांच्या मध्ये खरं तर साही कवितांमध्ये खूप अंतर्मुखता, आणखीन एक माणसाच्या मनामध्ये एक वादळ निर्माण करणाऱ्या या कविता आहेत. आणि ज्या प्रकारची भाषा वापरलेली आहे विशेषतः चक्काचूलमध्ये, तिसरी आई 7वा फोन, म्हणजे त्या 2.5-3 वर्षाच्या मुलाच्या तोंडून हे वाक्य ऐकून सुद्धा आपण हादरून जातो अक्षरशः. आणि त्याच्याशी काय बोलणार आणि आपण काय चर्चा करणार आणि काय समजून घेणार. तर जी प्रकारचं बदलतं जग ही मूल पाहतंय आणि त्याच्यात मध्ये मध्ये इतकं सुंदर, म्हणजे तुम्हाला मी सांगेन यतीनजी की माणूस गो बॅक हे जे शब्द आहेत ना, ते शेवटी तेच लक्षात राहतात की माणसानीच इतका अनेक बाबतीमध्ये अक्षरशः ज्याला आपण म्हणू की नतभ्रष्टपणा, प्रत्येक बाबतीमधलं जे वर्तन आहे, मग ते पर्यावरणाच्या बद्दल असेल, निसर्गाच्या बद्दल असेल, त्याचबरोबर अगदी नद्यांच्या बद्दलचं असेल आणि स्वतःच्या जीवनाबद्दलचं असेल, या प्रत्येक ठिकाणी माणसाने जे वर्तन केलेलं आहे तर ते माणूसपणाला खरं तर शोभणारच नाहीये. अशा प्रकारचा संदेश तुमच्या त्या कवितेमधून इतका चांगला तुम्ही दिलेला आहे. आणि दुसरं, एवढे छोट्या मुलांचं शब्दात ते लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यातला म्हणजे भोळसे, त्यातला भोळेपण, त्याच्यामधलं त्याचं निरीक्षण, आणि माणूसच खरा नाग म्हणताय तुम्ही त्याच्यामध्ये. चिमणू ताई दिसत नाही, कोकिळ पक्षी गमत नाही, म्हणजे त्याच्यावरती एक मोठा प्रबंध सुद्धा लिहिले जातात. पण हे जे निरीक्षण आहेत छोट्या जीवाच्या, त्या समोरून तुम्ही कवी म्हणून तुमचं एक खूप मोठं यश आहे की तुम्ही ते समजून घेऊन परत कवितेमध्ये व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या किंवा अनेक बाबतीतल्या चर्चा किंवा कविता याच्यासाठी विचार मंथनासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारची तुमची सगळीच काव्य आहेत. आणि पहिली सुद्धा जी सुखा आहे, सुईदोरा घेऊन शिवलीस चप्पल लोकांची, अशा विषयावरती काय होतं की सारांशाने कोणी लिहित नाही, खूप मोठं त्याचं वर्णनात्मक या गोष्टी असतात. तसंच धूळच्या मध्ये जगामध्ये जी एका अर्थाने प्रचंड मोठी रॅट रेस किंवा स्पर्धा, आणि त्या स्पर्धात्मकतेमध्ये प्रत्येकाला जे काही काम करावंसं वाटतं त्याच्यामध्ये असणारी धावपळ, आणि पण ती धूळ विशेष प्रयत्न न करताच अंतर्धान पावते, जणू तुमच्या खटपटीचे तिला काहीच पडले नाही. म्हणजे एका दिवशी तुम्ही जेव्हा फास्ट काम करता, पण दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात येतं तसंच ते करायला पाहिजे तुम्हाला.
आणि मग प्रश्न पडतो नक्की आपण काय करतोय. पण शेवट पण फार सुंदर केलाय. मलाही स्वतःला कविता खूप आवडली, कारण आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हणे बघा, पायाखालची वाळू सरकणे. तर ज्यावेळेला विशेषतः गोव्याचे आहात तुम्ही म्हणून मला आठवतंय, की गोव्याच्या समुद्राच्या इथे असं अं, संध्याकाळ होतीये आणि लाटा चालल्या आहेत आणि हळूच पायाखालची वाळू सरकणं म्हणजे काय, त्याचं प्रत्यंतर मला मीरामार बीचवरती उभं असताना स्वतःला आलेलं होतं. आणि आजही माझ्या पायाला तो स्पर्श जाणवतो, आठवतो. आणि तसाच मातीचा स्पर्श पायाखालून सरकणाऱ्या मी माझ्या वडिलांचं, दिवाकर गोरे यांचं अस्थिविसर्जन जेव्हा गोदावरी नदीमध्ये केलं नाशिकला, तर तिथे सुद्धा पाणी जातं त्यावेळेला पायाखालची वाळू सरकणं म्हणजे काय, याचा परत एकदा मला अर्थ गावलेला होता. आणि त्यामुळे ह्या धुळीचं आणि आपलं जे नातं आहे, त्या नात्यामध्ये थांबणं शक्य नसतं, कारण थांबणे म्हणजे त्या स्तब्धतेच्या ओझ्याला सामोरं जाणं, आणि ती स्तब्धता या निरर्थक धावपळीच्या श्रमांपेक्षा अधिकच भयंकर आहे. तर तुमच्या तरुण वयामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं किती प्रतीती होते, हे सुद्धा त्या धूळ कवितेमधून अगदी तुम्ही म्हणजे एखादा माणूस 25-30 वर्ष काम केल्यावरती त्याला ते जाणवतं. पण ते आता विद्यार्थ्यांनाही जाणवतं, किंवा ह्याच्या कथेतली जी इरा आहे क्षितिजच्या, तर तिचं सुद्धा पाहिलं तर कशा टेस्टला तिला सामोरं जायला लागणार आहे, किंवा या सगळ्या जे प्रचंड मोठं जग, आणि त्या जगामध्ये परत मी ते मगाशी पाहिलं की न्यायाधीश दुसरे तिसरे कोणी नाही आहेत, एआयनेच बनवलेले न्यायाधीश आहेत. अशा वेळेला नक्की आपल्याला कुठे न्याय मिळणार, कारण जे फीड झालंय त्याच्यातूनच न्याय मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण जे पदार्थ झाल्यासारखं असलं तरी ते आपल्याला मान्य करायचं नसतं. आणि या दृष्टिकोनातून या कवितांची एक वेगळी तुमची शैली आहे, ती कुठल्या छंदामध्ये आहे की नाही मला सांगता येणार नाही, परंतु मी असं म्हणेन की आयुष्याचा छंद तुम्हाला गवसलेला आहे असं मी नक्कीच येते जे तुम्हाला म्हणेन. आणि त्या दृष्टिकोनातून इतक्या लहान वयामध्ये इतक्या विद्वत्ता प्रचूर आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या तुम्ही ज्या कविता लिहिलेल्या आहेत, खरंच त्याच्या एकेका कवितेवरती एक एक चर्चा होऊ शकते अर्ध्या तासाची, इतक्या त्या कवितेमध्ये भान आहे. तुम्ही स्वतः चिंतन मनन काही स्वतःचं तुमचं आहे. किंवा मला असंही वाटतं की पेडणे गोव्याला इथे राहत असताना तिथे ज्या प्रकारचं जग दिसतं, त्याच्यामध्ये निसर्गावरती झालेलं आक्रमण आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा ते आपोआपच उमटत असेल असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून या तुमच्या कविता म्हणजे मराठी साहित्याला आणि सगळ्याच साहित्याला एक फार चांगलं योगदान आहे. आगे बढो, तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देते. क्षितिज, धन्यवाद. तुमचं जी सगळं आहे दिली क्षितिज देसाई, तर मी असं म्हणेन की ह्या अशा प्रकारचं लिखाण इंग्लिशमध्ये बऱ्याच लोकांनी केलेलं असतं, किंवा काही आपण बघतो फिल्म्स पण आलेले आहेत की ज्याच्यामध्ये पुढच्या जगामध्ये जाण्याचं असतं. किंवा माझ्या माहितीप्रमाणे 1960 सालापासून टाइम मशीन पासून अशा प्रकारच्या कल्पना झालेल्या आहेत की नंतर काय बदललेले दिसेल काय नाही, किंवा मृत्यू लांबवता आला आणि मग नंतर परत माणूस जागा आला तर काय होईल. या सगळ्याच्या बरोबरच वृद्धत्व, ज्या वेळेला मृत्यू न येता खूप लांबलेलं वृद्धत्व ज्या वेळेला असतं, 100-150 वर्षाचा माणूस आपल्या जुन्या कथा कादंबऱ्यात सापडतात आपल्याला, 150 वर्षाचा माणूस तर 350 वर्षाचा माणूस. तर प्रत्यक्षामध्ये स्वतः नियंत्रित न करता दुसऱ्यांनी नियंत्रित केल्यावरती त्याची जी परवशता किंवा त्याचं जे एक अवलंबित्व सगळ्या ज्या यंत्रांवरती झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः इतकं सामर्थ्यहीन माणसाला जे जाणवतं, त्या दोन्हीचाही प्रत्यंतर तुमच्या दोन्ही जे तुम्ही उतारे घेतलेले आहेत, कियांचा आणि यतीन इराचा, त्या दोघांच्याही याच्यामध्ये आपल्याला जाणवतं. आणि त्याचबरोबर कल्पनाशक्ती त्यामध्ये तुम्ही परत आपल्या भारतातल्या संदर्भ सुद्धा घेतलेला आहे बरोबर. त्याच्यामध्ये ग्राहकाला कसं टोलवायचं ते बरोबर तिथे अगदी माहिती असतं त्यांना, आणि ठरवलेले म्हणजे मी तर म्हणेन की हे सगळे मस्तवाल दरोडेखोरच आहेत लोकांना, ग्राहकांना फसवणारे. आणि अशा वेळेला तुमची तुम्हाला सारखं एक फिलिंग येतं की तुम्ही यंत्राशी बोलताय, तुम्ही माणूस तुमच्याशी बोलतच नाहीये. आणि परत तो म्हणतो की मी कसा वागलो याचा मला फीडबॅक तुम्ही द्या. अशा वेळेला तुम्ही हताश होता, आणि मला म्हटलं तरी तो थँक्यूच म्हणणार आहे, किंवा थँक्स म्हटलं तरी थँक्यूच म्हणणार आहे. अशा पद्धतीने एका दगडाशी बोलल्यासारखं सातत्याने जी जाणीव होते, ती सुद्धा या सगळ्या तुमच्या कथांच्या मधून अगदी ताजेपणाने परत एकदा भेटल्यासारखी वाटते. त्यामुळे तिथे भेटायला येणारी लोक असतील, त्यामुळे शीतपेटीतून जाग येते तेव्हा मला असं वाटतं की रायगडाला जेव्हा जाग येते पासून ते पेटीतून जाग येते पहापर्यंत जो 100 वर्षाचा जवळजवळ प्रवास आज आपला चालला, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एक छान आहे दोघांचे वयांचं पाहिलं तर 35च्या आत असल्यामुळे तुम्ही अजून कमीत कमी 50 वर्ष काम करू शकणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला 2047 दिसणार आहे,
तुम्हाला त्याच्या पुढचा काळ दिसणार आहे आणि आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा ना प्रत्येक दशकामध्ये प्रचंड बदल होतोय आणि त्यामुळे आज सुद्धा आपण 2000 मध्ये जी कल्पना केली नव्हती ते आज आपण झालेला बघतोय सगळ्या जणांचा आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये जे बदल होतील त्याच्यात आपण कधी कोविडची अपेक्षा धरली नव्हती. म्हणजे अशा सुद्धा काही गोष्टी महायुद्धासारख्या आपल्या पिढ्यांनी काही बाबतीत पाहिलेल्या आहेत, आदळलेल्या आहेत त्यांच्यावरती. पण हे सगळं बघत असताना मला खूप छान एक वाटतंय की साहित्याचा दुवा आणि साहित्याचा दीप तुमच्यासारख्या म्हणजे साहित्यिकांच्या हातामध्ये आहे. हे नक्कीच मराठी साहित्यसृष्टीला उमेद देणारं, आकांक्षा वाढवणार आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या पिढीच्या बरोबर, पुढच्या पिढ्यांच्या बरोबर जसं बोलता, तसं या पिढीच्या बरोबर ज्यांनी अधिक बदल पाहिलेले आहेत, त्यांच्या पुढे सुद्धा काही नेण्याच्या दृष्टिकोनातून दोघांचंही साहित्य आणि काव्य अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. त्या दृष्टिकोनातून नवीन पिढी जेव्हा लिहिते, त्यावेळेला ते समजून घेणं अवघड असतं. पण आम्हाला तेवढं अवघड वाटलं नाही कारण तुम्ही बहुतेक वाचक आपला बराचसा वेगवेगळ्या वयाचा असणार आहे असा थोडा दबाव आला का मला माहित नाही. कारण बऱ्याच वेळेला 35च्या आतले श्रोतेच नसतात मराठी साहित्याला. 50-55च्याच पुढचे लोक असतात. पण तरी तुम्ही लिहिलं तर मला असं वाटतं ही शैली सातत्याने अजून समृद्ध होऊ शकेल आणि त्या दृष्टीने अजून खूप पुस्तकं, खूप लिखाण, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या प्रकारची गॅजेट्स वापरणारे लोक आणि मग तुम्हाला पूर्वीच्या काळातल्या गाजलेल्या कादंबऱ्या माहिती असतील की एअरपोर्ट किंवा हॉटेल सारख्या की ज्या काळामध्ये त्या एक इंडस्ट्री आहेत अशा पद्धतीने समोर आल्या. तसे या सगळ्या आपल्या यंत्रांनी बांधल्या गेलेल्या इंडस्ट्रीमधल्या लोकांचं पुढचं जे सगळं इनोव्हेशन्स होत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आपल्याकडे ती खूप उशीर येतात त्या मानाने आणि त्याच्यामुळे सुद्धा इथून परदेशी जाणारे लोक, इथून शिकणारे लोक आणि त्याच्यानंतर त्याच्यात सुद्धा मला एक मजा वाटली ब्लूबेरीचं कडं तिला मिळालेलं आहे मंगळावरून आलेलं जे आहे ते. त्याच्यामुळे या सुद्धा सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या कल्पना न राहता प्रत्यक्षात येऊ शकतील आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण 2026 मध्ये आहोत. आम्ही तर नक्कीच म्हणजे पुढच्या काळात 50 वर्षात असू शकेल असं वाटत नाहीये. परंतु तेव्हा 2046 नंतर जेव्हा कधी साहित्य रंग पाहिला जाईल असा सुद्धा विचार करणारे साहित्यिक होते म्हणून तुमच्या दोघांचा उल्लेख होईल एवढी मला खात्री वाटते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. वा, खरंच आहे. आणि म्हणजे आपल्यालाही कळलं की आजच्या काळातले लेखक काय लिहित आहेत. मुळात ना कधी कधी मला हा प्रश्न पडतो की आजची तरुण पिढी काय करते अशा नावाने जेव्हा मंडळी खूप चर्चा करत असतात तेव्हा मला असं वाटतं की ही 2 उदाहरणं आपण दाखवायला पाहिजे की आजची तरुण पिढी काय करते. इतकं सुंदर लिखाण तुम्ही केलेलं आहे. क्षितिज, विज्ञान कथांकडे वळणं ही सोपी गोष्ट नाही आणि म्हणजे तुझ्या एका पुस्तकाला मला वाटतं बाळ फोंडकेंनी सुद्धा तुझं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे बाळ फोंडकेंसारख्या मोठ्या विज्ञान लेखकाकडनं तुझं कौतुक झालंय ही सुद्धा खूप छान गोष्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुझ्याकडनं अशाच उत्तमोत्तम कथा आणि उत्तमोत्तम गोष्टी लिहिल्या जातील. यतीन, तू कविता तर सुंदर करतोस पण त्याच्याच बरोबर तू लघुकथाही लिहितोस किंवा अनुवाद देखील करतोस. त्यामुळे या तुझ्या सगळ्या कामासाठी सुद्धा आमच्याकडनं साहित्य रंगकडनं तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आणि असेच साहित्य रंगाच्या प्रत्येक भागात आपण भेटत राहणार आहोत. पण आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणारे म्हणून क्षितिज, काय वाटलं तुला साहित्य रंगाच्या आजच्या ह्या सगळ्या विषयाकडे बघताना? तू साहित्य रंगाचे काही भाग यापूर्वी देखील बघितलेले आहेस, तर मला जाणून घ्यायला आवडेल की आजची युवा पिढी साहित्य रंगाकडे कशी बघतीये. सर्वप्रथम धन्यवाद. म्हणजे मला या साहित्य रंगामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही विचारलं तेव्हा खूप आनंद झाला. कारण वेगवेगळ्या ग्रुप्समधून आणि एकमेकांशी संबंध नसलेल्या पण व्हॉट्सअप ग्रुप्समधून कायम ह्याचे युट्यूब लिंक वगैरे येत होते आणि त्याचे काही कार्यक्रम सुद्धा बघितले होते. म्हणजे आणि साहित्य आज रंगाची link तुला येत होती इतर ग्रुप्स हो, मधनं. साहित्य अच्छा. रंग. कारण बरेच जण ते एकमेकांना रेकमेंड करतात आणि वा. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी व्हायचं त्याचा आनंद झाला. आणि आजच्या कथा वाचनात पण मला खूप आनंद झाला आणि त्यावर नीलमताईंनी जे विश्लेषण केलं त्याचंही खूप म्हणजे जे मला सांगायचं होतं बिटवीन द लाईन्स वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलं, वा. त्याचं विश्लेषण केलं, त्याचा आनंद झाला. आणि आणखी कसं वाटतं की जसं नीलमताईंनी सांगितलं की आणखी काही वर्षांनी जेव्हा हा कार्यक्रम बघितला जाईल तसंच असं आहे की समजा 50 वर्षापूर्वीच्या समजा आपण कथा किंवा काही वाचल्या तर त्यात सुद्धा ही संकल्पना नसेल की एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती 2 लेखक आणि एकत्र येऊन कार्यक्रम पाहिला जातोय. तर ते आता साकार झालेलं आहे आणि तसंच याच्या पुढे सुद्धा होत राहील. आणि आणखी फक्त एक असं सांगायचं होतं या कथांच्या माध्यमातून की
जसं यंत्रांची प्रगती होते तोच भाव कदाचित यतीनच्या कवितांमधून सुद्धा आलेला असेल, की यंत्र असतील, गॅजेट्स असतील, पण माणसाची जी वृत्ती आहे ती शेवटपर्यंत बदलत नाही आणि ती कोणत्याही काळात तशीच राहते. तर बरोबर. त्याचं सुद्धा खूप चांगलं विश्लेषण मॅडमने केलं. खूप खूप धन्यवाद. वा. यतीन तर पहिल्यांदा अशा एका प्लॅटफॉर्मवर आलाय. म्हणजे नीलमताई, यतीनला मी जेव्हा म्हटलं की तू कविता वाच, तर तो 1-2 पावलं मागेच होता. मला म्हणाला, नको नको, मी नाही वाचत, मी कधी वाचल्या नाहीयेत अशा पद्धतीने. तर यतीन, आता तुला कॉन्फिडन्स आला असं म्हणायला हरकत नाही? साहित्य रंगाने तो कॉन्फिडन्स तुला दिला? अर्थात मला हा कॉन्फिडन्स दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मॅडम. कधीच मी आलो नव्हतो इकडे, झूमवर वगैरे मी जॉईन व्हायचो, पण प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर कधीच आलो नव्हतो. मासिक कवी संमेलनामध्ये वगैरे सहभागी होतो मी, पण अशा प्रकारे ऑनलाईन सादर करणं ही माझा पहिलाच प्रयत्न होता. तुमचं सगळ्यांचं विश्लेषण, नीलमताईंचे पण आभार, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं. पहिल्या कवितेबद्दल मला सांगायचं आहे की ती कविता मी बांद्यामध्ये कॉलेजमध्ये जात होतो, तर शहरात एका पुलाखालती तो माणूस होता, म्हणजे जो चप्पल शिवायचा. तर त्याच्याशी मी जरा गप्पा गोष्टी केल्या, तर त्याच्यावरून मला ती कविता सुचली की तो काय घराची परिस्थिती आहे त्याच्यावर खूप भरून आल्या, त्याच्यातून ती मला कविता सुचली. बरोबर. आणि म्हणजे असे बाकी अनेक वळ तू टिपत गेलास त्यातले. हो 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 बरोबर. त्यामुळे खूप छान. आणि असे खूप वेगवेगळे अनुभव तुझ्या आयुष्यात जे आले त्याला तू कवितेमध्ये बांधलंस. आणि क्षितिज आणि यतीन दोघांचे मनापासून आभार. हो नीलमताई. हा. नाही, एक मला त्यांच्या कवितेतलं 3 वाक्य, त्याच्यात रीत मधल्या कवितेमधलं, सर्वांमधले धैर्य गळाले, वाणीमधले अमृत मेले, कोलाहल हा जीव घेतसे कसले हे आकरे. या वाक्यांनी समारोप करायला हरकत नाही एकूण परिस्थिती सगळीच अगदी. पाहिली, व्यक्तीची किंवा समूहांची. खरंय. वाणीमधलं अमृत किती तंत्रज्ञान आलं तरी का जावं, हा खराच प्रश्न पडतो. आणि त्या दृष्टिकोनातून खूप चांगलं झालं आलात तुम्ही इथे, आणि परत परत अशा विविध कार्यक्रमात भेटत राहा आम्हाला. खूप धन्यवाद दोघांचेही मनापासून आभार. धन्यवाद.